विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत अल्जेब्रा चॅप्टर 5 प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी अभ्यासत असताना प्रोबॅबिलिटीमध्ये समाविष्ट असणारे 4 मुद्दे आपल्याला आधी विचारात घ्यावा लागणार आहे. त्यापैकी पहिला मुद्दा आहे प्रोबॅबिलिटी इंट्रोडक्शन. प्रोबॅबिलिटी बद्दल इंट्रोडक्शन जर आपल्याला द्यायचं असेल तर एक उदाहरण आपण विचारात घेऊया. जर समजा आपण एखादी घटना घडली आणि त्या घडलेल्या घटनेचं आउटपुट काय येईल, त्याचा रिझल्ट काय येईल हे जर आपल्याला आधीच माहीत असेल तर आपण त्या रिझल्टला प्रोबॅबिलिटी म्हणून संबोधू शकतो, ज्याला आपण संभाव्यता म्हणतो. उदाहरण द्यायचं झाल्यास, जर आपण कॉइन टॉस केला तर आपल्याला हेड किंवा टेल या दोनपैकी एक आउटपुट मिळू शकते. जसं क्रिकेट मॅचच्या वेळेला मॅच सुरू होण्याआधी बॅटिंग कुठली टीम करणार आणि बॉलिंग कुठली टीम करणार हे निश्चित करण्यासाठी कॉइन टॉस करण्यात येते आणि कॉइन टॉस केल्यानंतर दोन टीमचे जे कॅप्टन असतात त्यापैकी एक कॅप्टन हा त्याचा निर्णय कोणता राहील हे आधीच सांगतो. जसं आता पहिल्या कॅप्टनने कॉइन टॉस केला आणि दुसऱ्या कॅप्टनने या दोन संभाव्यतेपैकी एक संभावना निश्चित केली आणि हे सगळं या मॅचचे जे रेफरी असतात त्यांच्या समक्ष होते. तेव्हा जर एका कॅप्टननी हेड म्हटलं असेल, हेड जर अपर सरफेसवर येत असेल तर त्या कॅप्टनला त्याच्या मागणीनुसार बॅटिंग किंवा बॉलिंग द्यावी लागते आणि जर टेल येत असेल तर कॉइन टॉस करणाऱ्या कॅप्टनला बॅटिंग किंवा बॉलिंग त्याने मागणी केल्याप्रमाणे द्यावी लागते. आता या ठिकाणी एक उदाहरण तुम्हाला टेक्स्ट बुकमध्ये दिलेलं आहे. द ॲडजॉइनिंग पिक्चर शोज अ टॉस बिफोर अ क्रिकेट मॅच. व्हॉट आर द पॉसिबिलिटीज? या ठिकाणी सिक्क्याच्या दोन बाजू दिलेली आहे. एका बाजूला आपल्याला या ठिकाणी हा सत्यमेव जयतेचा स्तंभ दिसतो आहे, ज्याच्यामध्ये चिन्हांकित टायगर साईन आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसतो आहे कॉइन, तो कितीचा, त्याचं मूल्य काय आहे तो आकडा या ठिकाणी दाखवतो आहे. तेव्हा या ठिकाणी जे हेड दिसत आहेत त्याला अनुसरून या भागाला हेड म्हणून संबोधल्या जातं तर दुसऱ्या भागाला टेल म्हणून संबोधल्या जातं. म्हणून या ठिकाणी जर या ब्लँक्स फिल्डअप करायच्या असेल तर आपल्याला इथे हेड म्हणून लिहावं लागेल आणि हेड शो करण्यासाठी आपण इथे एच हे साइन लिहू शकतो. जसं इथे जर आपल्याला लिहायचं असेल तर आपण एच लिहूया. तर या ठिकाणी आपल्याला हेड साठी एच चा वापर करता येईल. इथे समजा आपण एच लिहिलं तर इथे आपल्याला टी लिहिता येईल. एच आणि टी ह्या दोन पॉसिबिलिटीज कॉइन टॉस केल्यानंतर येते, म्हणून सो हिअर देअर आर टू पॉसिबिलिटीज म्हणून इथे आपण लिहू 2. अशा पद्धतीनं या ठिकाणी हा एक्सपेरिमेंट आपण पूर्ण करू शकतो. त्यानंतर पुढे आपण गेलो तर आपल्याला इथे 3 ॲक्टिव्हिटीज दिलेली आहेत. त्यापैकी पहिली ॲक्टिव्हिटी काय म्हणते, लेट इच स्टुडंट इन द क्लास टॉस अ कॉइन वन्स. व्हॉट विल यू गेट?
तर प्रत्येक मुलाजवळ एक कॉईन दिला आहे आणि तो कॉईन त्यांना टॉस करायला सांगितला. टॉस केल्यानंतर तो कॉईन खाली पडला. खाली पडल्यानंतर अप्पर सरफेस जो राहील, सर्वच विद्यार्थ्यांच्या अप्पर सरफेसवर हेड किंवा सर्वच विद्यार्थ्यांच्या अप्पर सरफेसवर टेल येणार नाही. समजा टोटल 40 स्टुडंट त्या सेक्शनमध्ये आहे. मग या 40 स्टुडंट पैकी काही जे स्टुडंट राहील त्या स्टुडंटचं या ठिकाणी हेड येईल तर काहींचा टेल येईल. समजा 40 स्टुडंट पैकी 20 स्टुडंट जे आहे किंवा 15 स्टुडंट जे आहे त्यांचा समजा टोटल 40 स्टुडंट आहे आणि या 40 स्टुडंट पैकी 50 स्टुडंटने हेडसाठी हेडवर आल्याचे सांगितले आणि उर्वरित 25 जे स्टुडंट असेल त्यांनी टेल वरच्या सरफेसवर आल्याचे सांगितले. तसे आपण नोंदी घेतल्या. नंतर दुसरी ऍक्टिव्हिटी काय केली त्यांनी, एकच कॉईन प्रत्येक विद्यार्थ्याला 2 वेळा टॉस करायला लावला. आता 2 वेळा टॉस जेव्हा केला त्यावेळेला काही विद्यार्थ्यांना पहिले हेड आला असेल, पण दुसऱ्यांदा टॉस केला तर कदाचित हेड नसून आणखी दुसरा टेल किंवा ही संभावना आली असेल. जर समजा पहिल्यांदा टॉस केला हेड आला, दुसऱ्यांदाही टॉस केला तरी हेड आलं, असे विद्यार्थी समजा 5 असेल तर आपण या ठिकाणी 5 लिहू. जर पहिल्यांदा हेड आणि दुसऱ्यांदा टेल आलं असेल आणि असे विद्यार्थी जर 12 असेल तर आपण इथे 12 लिहू. जर पहिल्यांदा टेल आणि दुसऱ्यांदा हेड आले असेल आणि असे जर विद्यार्थी 8 असेल तर आपण या ठिकाणी 8 लिहू. आणि उर्वरित जे विद्यार्थी आहे ज्यांच्या दोन्ही वेळेला टेल आले अशांची संख्या या ठिकाणी लिहू. समजा ते विद्यार्थी 15 असेल. अशी जी टोटल आहे ही टोटल किती झाली, 12 प्लस 8 20, 20 प्लस 5 25 प्लस 15 40 अशा पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर तिसरा एक्सपेरिमेंट जो त्यांनी घेतलेला आहे त्यामध्ये काय केलं आहे, तिसऱ्या एक्सपेरिमेंटसाठी त्यांनी एक डाय घेतला. ठीक आहे. तो डाय थ्रो केला. आता सगळ्यांना माहिती आहे की ज्या वेळेला आपण लुडो वगैरे खेळतो त्यावेळेला लुडोसाठी एक गोटी वापरण्यात येते. ठीक आहे. आणि त्या गोटीला 6 सरफेसेस असतात, 6 फेसेस असतात आणि त्या 6 फेसेसवर अनुक्रमे 1 2 3 4 5 6 असे डॉट केलेले असतात. ठीक आहे. जेव्हा आपण तो डाय थ्रो करतो, ती गोटी आपण फेकतो त्यावेळेला या 6 पैकी कोणता तरी एक डॉट अप्पर सरफेसला येते आणि तो आपण काउंट करतो. तर डायसाठी हा एक्सपेरिमेंट यांनी दिलेला आहे. तर अशा पद्धतीने प्रोबॅबिलिटी या चॅप्टरचं या ठिकाणी इंट्रोडक्शन आपण पूर्ण करतो आहे. यानंतर काही टर्म्स या चॅप्टरचे आपण विचारात घेणार आहोत. त्यापैकी फर्स्ट टर्म आहे रँडम एक्सपेरिमेंट. काय असते हा रँडम एक्सपेरिमेंट, तर इथून तुम्हाला लिहायला सुरुवात करायची आहे. पहिले रँडम एक्सपेरिमेंटची तुम्हाला डेफिनेशन लिहावी लागणार आहे. या ठिकाणी आपण घेत आहोत रँडम एक्सपेरिमेंट आणि ही आहे त्याची डेफिनेशन. द एक्सपेरिमेंट इन व्हिच ऑल पॉसिबल रिझल्ट are known in advance, but none of them can be predicted with certainty, and there is equal possibility for each result is known as random experiment. तर ही रँडम एक्सपेरिमेंटची डेफिनेशन आहे, हे तुम्हाला नोट करायची आहे. ही डेफिनेशन नोट केल्यानंतर ही डेफिनेशन नोट केली त्यानंतर तुम्हाला त्याचे एक्झाम्पल्स लिहायचे आहे. हे एक्झाम्पल्स दिलेले आहे. एक्झाम्पल्स त्यामधलं पहिलं एक्झाम्पल्स आहे टॉसिंग ए कॉइन. दुसरं एक्झाम्पल आहे थ्रोविंग अ डाय.
तिसरे एक्झाम्पल आहे पिकिंग अ कार्ड फ्रॉम अ सेट ऑफ कार्ड्स बिअरिंग नंबर फ्रॉम 1 to 50 आणि चौथा आहे पिकिंग ए कार्ड फ्रॉम पॅक ऑफ वेल शेपर्ड प्लेइंग कार्ड्स. आता याच्यातला तिसरा आणि चौथा जो एक्सपेरिमेंट आहे त्याच्यात काय म्हटलेलं आहे की 50 कार्ड तयार केले आहे आणि प्रत्येक कार्डवर 1 पासून 50 पर्यंतचे नंबर नोंदवलेले आहे. मग त्या 50 कार्डचा जो एक बंडल आहे त्या बंडल मधून आपण एका वेळेला एकच कार्ड जर काढलं तर काय होईल, या 50 कार्ड पैकी एक कार्ड काढलं तर त्या एका कार्डवर 50 पैकी एक नंबर नोंदवलेला असेल. म्हणून त्या ठिकाणी 50 ची ही पहिली एक संभाव्यता आपल्याला प्राप्त होते की 1 to 50 पर्यंत कुठला तरी नंबर त्याच्यामध्ये येणार. मग 50 कार्डचे नंबर आपल्याला जर नोंदवायचे असेल तर त्या कार्ड मधून किती वेळा कार्ड काढावं लागेल, जेवढे कार्ड आहे तेवढ्या वेळा म्हणजे 50 वेळा. तसंच प्लेइंग कार्ड, तुम्हाला माहिती आहे प्लेइंग कार्ड 52 प्लेइंग कार्ड असते. त्याच्यामधून एका वेळेला एक कार्ड जर काढलं तर आपल्याला त्या कार्ड पैकी एकाची नोंद त्या ठिकाणी घेता येते. म्हणजेच एकंदरीत कुठलाही एक्सपेरिमेंट करा, टॉसिंग ए कॉइन किंवा थ्रोइंग ए डाय किंवा पिकिंग ए कार्ड, तर त्याच्या ज्या आउटपुट्स आहे त्याचे जे रिझल्ट्स आहे ते रिझल्ट्स आपल्याला आधीच माहित होते, ऍडव्हान्स मध्ये माहित होते, म्हणून त्या एक्सपेरिमेंटला आपण म्हणतो रॅन्डम एक्सपेरिमेंट. तर इथे ही डेफिनेशन तुम्ही नोट करायची आहे रजिस्टर मध्ये. त्यानंतर या ठिकाणी हे एक्झाम्पल लिहायचे आहे. त्यानंतर आता आपण पुढे जाऊ. पुढे आहे आउटकम. आउटकम म्हणजे काय, तर आउटकम म्हणजे एक्सपेरिमेंट केल्यानंतर जे रिझल्ट आपल्याला मिळतात त्याला म्हणतात आउटकम. तर ही दुसरी टर्म आहे याच्यामधली, या ठिकाणी दुसरी टर्म आणि त्याची ही डेफिनेशन. हे सुद्धा तुम्हाला लिहायचे आहे. रिझल्ट ऑफ ए रॅन्डम एक्सपेरिमेंट इज नोन एज एन आउटकम. ठीक आहे. आणि याचे हे एक्झाम्पल्स, 4 एक्झाम्पल्स दिलेले आहेत जे आता मी थोड्या वेळा आधी तुम्हाला एक्सप्लेन केलेले होते की आपण टॉसिंग ए कॉइन केला तर आपल्याला आउटपुट काय मिळणार, हेड ऑर टेल, त्यालाच म्हणतात आउटकम. किती आउटकम आपल्याला प्राप्त होतात, 2. त्यानंतर जर आपण डाय थ्रो केली, थ्रोविंग ए डाय, किती आउटकम आपल्याला मिळणार, 6 आउटकम आपल्याला मिळणार, 1 2 3 4 5 और 6 यापैकी एक. त्यानंतर रॅन्डमली 1 to 50 नंबर असणारे कार्ड आपण जर एका बंडल मध्ये ठेवले आणि एका वेळेला एक कार्ड जर काढून पाहिलं तर आपल्याला किती आउटकम येऊ शकते पूर्ण कार्ड संपेपर्यंत, 50 आउटकम. त्याचप्रमाणे प्लेइंग कार्ड, 52 प्लेइंग कार्ड आपल्या जवळ आहे आणि या 52 प्लेइंग कार्ड मध्ये या ठिकाणी 52 प्लेइंग कार्ड मध्ये जर आपल्याला एका वेळेला एकच कार्ड काढायचं असेल तर या कार्ड संबंधीची संपूर्ण माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. मग या कार्ड संबंधी कोणती माहिती आपल्याला अपेक्षित आहे, तर टोटल आपल्याजवळ कार्ड असतात 52 आणि 52 कार्ड असल्यामुळे त्या 52 कार्ड मध्ये 26 कार्ड असतात रेड कलरचे आणि 26 कार्ड असतात ब्लॅक कलरचे. रेड कलरच्या कार्ड मध्ये दोन प्रकारचे कार्ड असतात, हार्ट कार्ड्स आणि डायमंड कार्ड्स, ज्याची या ठिकाणी साईन दर्शविलेली आहे. 13 असतात हार्ट कार्ड्स आणि 13 असतात डायमंड कार्ड. तसेच 26 ब्लॅक कार्ड मध्ये सुद्धा 13 असतात क्लब कार्ड्स आणि 13 असतात स्पेड कार्ड्स. अशा पद्धतीने 4 प्रकारच्या कार्ड्स मध्ये त्याची विभागणी होते. पहिले 52 कार्ड्स, त्याचा दोन कलर मध्ये डिव्हायडेशन झालं 26-26. नंतर 26 चे आणखी दोन शेप मध्ये त्याचं डिव्हायडेशन झालं, हार्ट आणि डायमंड. तसेच ब्लॅक चे सुद्धा क्लब आणि स्पेड. तर हार्ट आणि डायमंड हे रेड कलर आहे आणि क्लब आणि स्पेड हे ब्लॅक कलरचे कार्ड्स असतात. असे इन ए पॅक ऑफ प्लेइंग कार्ड्स देअर आर 4 सेट, नेमली हार्ट, डायमंड, क्लब अँड स्पेड. किती सेट असतात त्याच्यामध्ये, एकूण 4 सेट आपल्याला या ठिकाणी
दिलेले असतात आणि या 4 सेटमध्ये त्यामध्ये हार्ट कार्ड्स, डायमंड कार्ड्स, क्लब कार्ड्स आणि स्पेड्स कार्ड्स असतात. आता प्रत्येक सेटमध्ये 4 सेट आहे. 4 सेट, एक सेट आहे हार्टचा, दुसरा डायमंडचा, तिसरा क्लबचा, चौथा स्पेडचा. प्रत्येक सेटमध्ये 13 कार्ड्स असतात. या 13 कार्ड्स मध्ये किंग, क्वीन आणि जॅक हे 3 कार्ड आहे फेस कार्ड. कुठल्या तरी चेहऱ्याने हे कार्ड्स आपल्याला दाखविण्यात येते, त्यांना आपण म्हणतो किंग, क्वीन आणि जॅक. आणि बाकीचे असतात 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 हे आहे नंबर कार्ड. आणि जो एक कार्ड असतो त्याला आपण म्हणतो एस कार्ड. तर असे एकूण 13 कार्ड असतात. त्याच्यामध्ये हे 3 फेस कार्ड, एक एस कार्ड आणि 4 जर कमी केले तर हे जे 9 आहे 9 कार्ड्स आर नंबर कार्ड्स. किंग, क्वीन अँड जॅक आर नोन ॲज फेस कार्ड. यांना आपण फेस कार्ड म्हणतो. आता टोटल पॅक मध्ये फेस कार्ड किती राहील? एका सेट मध्ये 3 आहे. ठीक आहे, मग असे 4 सेट आहे. मग 3 4 जा 12 म्हणजे टोटल फेस कार्ड असतात 12. In each pack of cards there are 4 cards of king, 4 cards of queen and 4 cards of jack. म्हणजे किती झाले? 4 plus 4 plus 4. Okay, 12. Thus total face cards are 12. 12 झाले हे फेस कार्ड. हे लक्षात ठेवायचं. आता एस ऑफ स्पेड, एस ऑफ हार्ट, एस ऑफ क्लब आणि एस ऑफ डायमंड, ज्याला आपण इथे 1 नंबर देत नाही. 1 नंबरचं जे कार्ड आहे त्या कार्डला आपण एस कार्ड म्हणून संबोधतो आणि हे कार्ड या चिन्हाने या पद्धतीने दर्शविण्यात येतात. ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण. इक्वली लाईकली आउटकम. त्यानंतर दुसरी टर्म आहे त्याच्यामधली. आपण पहिली टर्म पाहिली रॅन्डम एक्सपेरिमेंट, दुसरी टर्म पाहिली आपण आउटकम्स, तिसरी टर्म आपण अभ्यासतो आहे इक्वली लाईकली आउटकम. काय होते इक्वली लाईकली आउटकम? म्हणजे die, if a die is thrown, any of number from 1 to 6 may appear on the upper face. It means that each number is equally likely to occur. म्हणजे प्रत्येक नंबर हा एकदाच आलेला आहे, डबल रिपीट झालेला नाही. एक वेळा जर आपण त्या ठिकाणी डाय थ्रो केला तर या 6 पैकी कुठला तरी एक नंबर अप्पर फेसवर येईल, एका वेळेला 2 नंबर अप्पर फेसवर येणार नाही. However, if a die is so formed that a particular face come up most often, then that die is biased. In this case, the outcomes are not likely to occur equally. Here we assume that objects used for random experiment are fair or unbiased. A given number of outcomes are said to be equally likely if none of them occur. पुढे जाऊया आपण. In preference to other, for example, if a coin is tossed, possibilities of getting head or tail are equal. A die having number from 1 to 6 on its different faces is thrown. Check the possibility of getting one of the numbers. Here all the outcomes are equally likely. याचा अर्थ असा की जर आपण एक वेळा जर कॉइन टॉस केला तर हेड किंवा टेल दोन पैकी एक येण्याची संभावना एकच असते, एका वेळेला दोन येऊ शकत नाही. म्हणजेच इक्वली पॉसिबिलिटी आपल्याजवळ फॉर्म होते. आउटकम जो आहे, येणारा आउटकम हा इक्वली राहू शकते, एकतर हेड किंवा एकतर टेल. त्याचप्रमाणे डाय जर थ्रो केला तर त्या ठिकाणी 1 to 6 नंबर पैकी ऍट ए टाइम या नंबर मधला केवळ एकच नंबर अप्पर फेसवर येईल. मग तो कोणताही असू शकतो 1 to 6 पर्यंतचा. म्हणून इथे सुद्धा याला आपण काय म्हणू, आउटकम आर
ऑफ्टेन इन इक्वली. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे प्रॅक्टिस सेट 5.1. काय म्हटलं आहे प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये? या ठिकाणी प्रॅक्टिस सेट आपल्याला अभ्यासायचा आहे. आता क्वेश्चन नंबर 1 आपण या ठिकाणी अभ्यासूया. काय म्हटलंय क्वेश्चन नंबर 1 मध्ये? हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग? नंबर 1. Vanita knows the following sites in Maharashtra. She is planning to visit one of them in her summer vacation. तिनं निश्चित केलं की आपल्याला महाराष्ट्रामध्ये जे आपले व्हिजिट देण्यालायक जे स्थळ आहे त्या स्थळी आपल्याला जायचं आहे. एक अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा वाईल्ड लाईफ सेंच्युरी, अंबोली, रायगड, माथेरान आणि आनंदवन. मग तिला जर निश्चित करायचं आहे, या 8 स्थळापैकी जर तिला एका वेळेला एका जागी जर जायचं असेल तर किती पॉसिबिलिटीज फॉर्म होईल? ते यापैकी रॅन्डमली समजा आता 8 हे नावं घेतले, 8 नावाच्या चिठ्ठ्या एका बॉक्समध्ये टाकल्या आणि तिनं असं ठरवलं का त्या बॉक्समधून जी चिठ्ठी निघेल त्या चिठ्ठीवर जे नाव येईल तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. तर तिला किती चिठ्ठ्या टाकावं लागेल? 8 स्थळ आहे तर 8 चिठ्ठ्या टाकावं लागेल. मग एक चिठ्ठी जर उचलली तर 8 पैकी कोणतीही एक येईल. म्हणजेच पॉसिबिलिटी किती आहे? कुठलीही पण येऊ शकते ना. तेव्हा 8 पॉसिबिलिटीज तिच्याजवळ राहील. म्हणून या ठिकाणी पहिल्याचं जे आन्सर आहे ते आन्सर काय राहील? आन्सर 1. वनिता कॅन व्हिजिट any of the 8 places in Maharashtra. So she has 8 possibilities. हे झालं आपलं पहिल्याचा आन्सर. दुसऱ्याचा आन्सर काय रे? काय म्हटलंय दुसऱ्यामध्ये? एनी डे ऑफ ए वीक इज टू बी सिलेक्टेड रॅन्डमली. आता आठवड्यामध्ये किती दिवस राहतात? 7 दिवस राहतात. मग 7 दिवसापैकी आपल्याला कुठला तरी एक दिवस निवडायचा आहे. तर किती पॉसिबिलिटीज राहील आपल्याजवळ? जेवढे दिवस आहे तेवढ्या पॉसिबिलिटीज राहील. म्हणजे देअर आर 7 days इन ए वीक. There are 7 possibilities of selecting. Therefore, there are 7 possibilities of selecting any one day randomly.
हे झालं दुसऱ्याचा आन्सर. त्यानंतर आपल्याला तिसरा क्वेश्चन बघायचा आहे. सिलेक्ट वन कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड्स. मग तिसऱ्याचा आन्सर काय येईल या ठिकाणी? किती कार्ड आहे टोटल? 52 कार्ड. मग 52 कार्ड जर आहे तर पॉसिबिलिटी सुद्धा 52 राहील. सो देअर आर 52 कार्ड्स. There are 52 cards. Therefore, there are 52 possibilities. Of selecting one card. त्यानंतर चौथ्याचा आन्सर काय म्हटलाय? One number from 10 to 20 is written on each card. Select one card randomly. आपल्याला 10 ते 20 पर्यंतचे नंबर लिहायचे आहे. किती नंबर होईल 10 पासून 20 पर्यंत घेतले तर? 11 to 20 10 नंबर आणि 10 हा एक 11वा नंबर, म्हणजे टोटल 11 नंबर या ठिकाणी आहे. म्हणून या ठिकाणी लिहू आपण देअर आर 11 नंबर. From 10 to 20. Written on the card. Therefore, there are 11 possibilities. Of selecting one card randomly. आणि इथे आपला एक्सरसाइज 5.1 पूर्ण होते. त्यानंतर आपण टर्म अभ्यासणार आहोत सॅम्पल स्पेस. तर सॅम्पल स्पेस मध्ये या ठिकाणी आपल्याला डेफिनेशन त्याची दिलेली आहे. टर्म आपण अभ्यासणार आहोत सॅम्पल स्पेस. तिची डेफिनेशन हे तुम्हाला नोट करायचे. So sample space, the set of all possible outcomes of random experiment is called the sample space, and it is denoted by S or a Greek letter omega. ठीक आहे. त्यानंतर each element of sample space is called a sample point. The number of elements in the set S is denoted by number of S. And if number of S is finite, then the sample space is said to be a finite sample space. Otherwise, it is infinite. तर ही पूर्ण माहिती तुम्हाला लिहायची आहे तुमच्या रजिस्टरवर.
ओके, इथून त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. अतिशय महत्वाचा हा टेबल या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. या टेबलमध्ये एकूण 7 एक्झाम्पल्स दिलेली आहे. हे 7ही एक्झाम्पल्स आपण विचारात घेऊया. सात एक्सपेरिमेंट इथे दिलेले आहे. मी समजावून सांगतो, तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या, कारण हे 7 एक्झाम्पल्स म्हणजेच या चॅप्टरचं हे बेसिक आहे. त्यापैकी पहिलं एक्झाम्पल, 1 कॉइन इज टॉस. मग एक कॉइन जर टॉस केला तर आपल्याला पॉसिबिलिटीज काय येऊ शकते? एक हेड येईल किंवा एक टेल येईल. म्हणजेच हेड ऑर टेल. म्हणजे यस इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एच कॉमा टी. मग किती या ठिकाणी पॉइंट झाले? जसं आपण सेटमध्ये एलिमेंट म्हणतो तसे यस हा सॅम्पल स्पेस दर्शविणारा एक सेट आहे आणि त्या सेटमध्ये आपण जे आउटकम आपल्याला येणार ते आउटकम सॅम्पल पॉइंट म्हणून आपण इथे शो करत आहोत. तर एच आणि टी हे सॅम्पल पॉइंट आहे आणि हे 2 पॉइंट आहे, म्हणून नंबर ऑफ एस इज 2. दुसरा एक्सपेरिमेंट आहे 2 कॉइन्स आर टॉस. आता 2 कॉइन एका वेळेला टॉस करा किंवा एक कॉइन 2 वेळेला टॉस करा, मिळणारे जे आउटकम राहील ते सारखे राहतील. कोणते आउटकम आपल्याला अपेक्षित आहे? एक तर हेड हेड इन किंवा हेड टेल इन किंवा टेल हेड इन किंवा टेल टेल इन. म्हणजे असे किती सॅम्पल पॉइंट झाले इथे? 1 2 3 4. म्हणून या ठिकाणी नंबर ऑफ एस मध्ये किती येईल? इथे येईल 4. क्लिअर? त्यानंतर 3 कॉइन्स आर टॉस. 3 कॉइन जर टॉस केले तर किती सॅम्पल पॉइंट येईल ते या ठिकाणी शो केलेले आहे. आता हे सॅम्पल पॉइंट जे शो केलेले आहे त्यांना आपल्याला लक्षात जर ठेवायचं आहे तर आपण काय करू शकतो? फॉर एक्झाम्पल, आता हे जे सॅम्पल पॉइंट आहे कोणते? 2 कॉइन टॉस वाले सेकंड नंबरचं एक्झाम्पल बघा. यस इज इक्वल टू, ठीक आहे, इथे आपण एच एस लिहिलं, पहिला एच एस झाला. आता काय करायचं? दुसऱ्याला चेंज करा टी मध्ये. म्हणजे इथे काय होईल? पहिला कायम, दुसरा चेंज. आता पहिल्याला चेंज करा, पहिला चेंज, दुसरा कायम. आता दोघालाही चेंज करा. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. इथे आपण सेकंडला चेंज केलं, इथे आपण फर्स्टला चेंज केलं आणि इथे आपण दोघालाही चेंज केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड एक्झाम्पल मध्ये जर आपल्याला लिहायचं आहे तर आपण 3 कॉइन टॉस करत आहोत, म्हणून एच 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 पहिला सॅम्पल पॉइंट लिहिला. ठीक आहे. आता आपण काय करू? शेवटून आधीपर्यंत म्हणजे तिसऱ्या पॉइंट वरून पहिल्या पॉइंट पर्यंत चेंज करत येऊ. बाकीचे पॉइंट ॲज इट इज ठेवू. तर काय होईल? एच एच टी, तिसऱ्या नंबरचा चेंज केला. एच टी एच, दुसऱ्या नंबरचा चेंज केला. टी एच एच, पहिल्या नंबरचा चेंज केला. ठीक आहे, 3 चेंज झाले. आता आपण तीनही चेंज करूया. काय होईल? टी टी टी. इथं पुन्हा तसंच करा. पहिले तिसऱ्या नंबरचा चेंज करा, टी टी एच. आता मधला चेंज करा, टी एच टी. आता पहिला चेंज करा, एच टी टी. या पद्धतीने तुम्ही सहज सॅम्पल पॉइंट लिहू शकता. आता इथे कोणता क्रम घेतला आहे तोही तुम्ही लक्षात घेतला तर तुमच्या हेच लक्षात येईल. फक्त इथं त्यांनी काय केलं की टी 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 हा जो पॉइंट होता शेवटचा, हा शेवटी घेतलेला आहे.
ठीक आहे, आपण तो मध्यभागी घेतला कारण एच ची सिरीज कंप्लीट केली, मग टी ची सुरू केली पहिल्याप्रमाणे. तर तुम्ही याही पद्धतीने लिहू शकता किंवा या पद्धतीने सुद्धा तुम्हाला नोंद घेता येईल, हे लक्षात ठेवायचं. तर टोटल किती सॅम्पल पॉइंट आहे? 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे इथे आपल्याला 8 सॅम्पल पॉइंट लिहिता येईल. त्यानंतर चौथा एक्सपेरिमेंट आहे अ डाय इज थ्रॉन. डाय जर थ्रॉन झाले तर आपल्याला किती पॉसिबिलिटीज येतात? डायला एकूण 6 सरफेसेस असतात आणि प्रत्येक सरफेसवर या 6 नंबरपैकी एका नंबरची नोंद केलेली असते, म्हणून आपल्याजवळ 6 सॅम्पल पॉइंट या ठिकाणी प्राप्त झाले. हे 6 पॉइंट आहे म्हणून इथे सुद्धा किती येईल? 6च येईल. क्लिअर? त्यानंतर 2 डाय आर थ्रॉन. 2 डाय थ्रॉन केले तर काय होईल? याच्यातला बघा, पहिला जो पॉइंट आहे प्रत्येक ब्रॅकेटमध्ये, पहिला पॉइंट कायम आहे आणि दुसरा पॉइंट 6 पर्यंत इन्क्रीज होत गेला. दुसऱ्यामध्ये तेच, तिसऱ्यामध्ये तेच, चौथ्यामध्ये, पाचव्यामध्ये, सहाव्यामध्ये तेच. फक्त फरक एवढाच आहे की या ठिकाणी प्रत्येक ब्रॅकेट मधला जर तुम्ही पहिला नंबर पाहिला तर बघा 1 2 3 4 5 6 आहे आणि दुसरा जो नंबर आहे तो इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार आहे. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. तर हे लक्षात ठेवायचं आहे. 2 डाय जर थ्रो केले तर आपल्याला कोण्या पद्धतीने सॅम्पल पॉइंट प्राप्त होईल. पुन्हा एक वेळा सांगतो, लक्ष द्या. जर 2 डाय थ्रो केले तर आपल्याला सॅम्पल पॉइंट कसे मिळणार? 1, इथे दुसऱ्यामध्ये 2, तिसऱ्यामध्ये 3, चौथ्यामध्ये 4, पाचव्यामध्ये 5 आणि सहाव्यामध्ये 6. आता इकडे कॉमा 1 कॉमा काय राहील? 1 2. दुसरा आता इकडे इन्क्रीज होत जाईल, इकडे सेकंड इन्क्रीज होत जाईल, तर इकडे फर्स्ट इन्क्रीज होत जाईल, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे? इकडे 2 1, इथे 2 2, अशा पद्धतीने इथे येईन 1 3. तर अशा पद्धतीने आपण गेलो तर आपण येऊ 1 6 पर्यंत, 2 6 3 6 4 6 5 6 6 6, म्हणजे असे टोटल 6 6 जा 36 सॅम्पल पॉइंट आपल्याला या ठिकाणी मिळतील. त्यानंतर सहावा एक्सपेरिमेंट काय म्हटलंय त्यांनी? अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ पॅक बेअरिंग नंबर फ्रॉम 1 to 25. आता 1 to 25 पर्यंतचे नंबर आहे, म्हणजे टोटल नंबर किती आहे? 25. म्हणजेच पॉसिबिलिटी आपली या ठिकाणी किती राहणार? 25. त्यानंतर सातवा एक्सपेरिमेंट अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ वेल शेपल्ड पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स. तुम्हाला आधीच मी सांगितलेलं आहे की डायमंड कार्ड, स्पेड कार्ड, हार्ट कार्ड आणि क्लब कार्ड, या प्रत्येक कार्डमध्ये टोटल 13 कार्ड्स आहे, 13 कार्ड्स आहे. ठीक आहे? आणि 13 कार्ड्स मध्ये प्रत्येकी एक एस कार्ड आहे, 3 फेस कार्ड आहे आणि हे 9 आहे नंबर कार्ड. असे टोटल 52 कार्ड आहे, म्हणून नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स आर 52. क्लिअर? इथे हा टेबल कंप्लीट होतो. अतिशय महत्वाचा टेबल आहे कारण संपूर्ण प्रोबॅबिलिटी या टेबलशी निगडित आहे, हे लक्षात ठेवा. आता आपण पुढे जाऊया.